नमस्कार. आपण ऐकतोय जयश्रीताई पटवर्धन लिखित असामान्य व्यक्तिरेखा आणि विचार. आपली आजची 5वी असामान्य व्यक्ती आहे श्रीकांत बापट. श्रीकांत बापट यांची माझ्याबरोबर ओळख होण्याचं निमित्त व्हॉट्सॲप होतं. त्यांनी चित्पावन संघ रत्नागिरी यांना लिहिलेलं एक पत्र व्हॉट्सॲपवर प्रसिद्ध झालं होतं. त्यातला मजकूर असा होता: श्रीकांत यांच्या आईने डॉक्टरी शिक्षण घेत असताना फी भरण्यासाठी पैशाची अडचण निर्माण झाली, म्हणून चित्पावन संघाकडे लोन स्कॉलरशिप मागितली. अर्थात ती त्यांना मिळाली पण घरच्या कोणालाच हे माहिती नव्हतं. एका सुट्टीच्या वारी श्रीकांत कपाटातील जुनी कागदपत्र चाळत असताना चित्पावन संघाचं हे पत्र दिसलं. त्यावेळी आईने केवळ 960 रुपये कर्ज घेतलेलं होतं, पण त्यातलं किती फेडलं याचा उल्लेखही नव्हता. आता हा संघ अस्तित्वात तरी आहे की नाही असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. म्हणून हे सर्व कळावे यासाठी त्यांनी त्या संघाला पत्र लिहिलं. आईने 1938 ते 1942 या काळात कर्ज घेतलेलं होतं. इतकी जुनी गोष्ट असूनसुद्धा चित्पावन संघाचं सर्व रेकॉर्ड आज तागायत अप टू डेट होतं. त्यांच्याकडून तत्परतेने उत्तरही आलं. केवळ 560 रुपये फेडायचे बाकी राहिलेले आहेत. श्रीकांत हे मातृभक्त आणि हळव्या मनाचे असल्यामुळे आईचं ऋण फेडण्यासाठी परमेश्वरानेच मला अजूनपर्यंत जिवंत ठेवलेलं दिसतंय असं त्यांना वाटलं आणि त्यांनी संघाला 11,000 रुपये पाठवून दिले आणि आपल्या भावांनाही सांगितलं की तुम्हालाही शक्य असेल ती देणगी या संघाला पाठवा. मला हे व्हॉट्सॲपवरील पत्र वाचून संघाचे आणि श्रीकांत यांचे खूप कौतुक वाटलं. मग मीही त्यांची इतरही माहिती फोनवरनं विचारली आणि त्यांच्यावर लेख लिहायला घेतला. श्रीकांत यांचे वडील मध्य प्रदेशात होते. यांचे आजी आजोबा खांडव्याजवळ हरदा नावाचं एक गाव आहे, तिथे राहत असत. आजी आजोबा दोघेही खादी भक्त. आजी तर चरख्यावर स्वतः सूत कातायच्या आणि त्यापासून विणलेलं लुगडंही नेसायच्या. खरंच पूर्वी लोक जिद्दीचे आणि निष्ठावंतच होते, नाही का हो? आजोबांना 6 मुलगे, त्यातील बरेच जण डॉक्टरच होते. काहींनी डॉक्टरी व्यवसाय केला, दोघे सामाजिक कामात होते. श्रीकांत यांचे एक काका श्रीयुत नारायण बापट हे त्यावेळी खूप प्रसिद्ध असे होते. माननीय मोरारजी देसाई हे पंतप्रधान असताना ते त्यांचे PA होते. सर्वात धाकटे काका हे तर डॉक्टर होतेच, पण आदरणीय विनोबा भावे यांच्या सांगण्यावरून ग्रामोद्धारासाठी भंडारा जिल्ह्यातील एका गावी ते स्थायिक झाले. स्वतःची सरकारी नोकरी त्यांनी सोडून दिली. ग्रामोद्धारासाठी जी 12 बलुते होती ती सर्व त्यांनी केली. जनावरांची चामडी सोलायची कशी, ती कमवायची कशी हे सुद्धा ते शिकले. सूत कातणं, लॅट्रिन पॉट कसे तयार करायचे याचा तर त्यांचा मोठा कारखानाच होता. त्यांना प्रसिद्धीची अजिबात हाव नव्हती. श्रीकांत बापट यांनी त्यांचं कार्य काही वर्ष केलं देखील. एकंदर 25,000 ड्रायपीट लॅटिन पॉट त्यांनी तयार केलेत. काकांचं योगदान खूपच मोठं होतं. त्यांचा काळ हा 1930 ते 1980 पर्यंतचा होता. धाकट्या काकांनी जबलपूर इथे हायस्कूल सुरू केलं. श्रीकांत बापट यांचं पहिलं शिक्षण पुण्यात झालं. आई वडील यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचाही पुण्यात डॉक्टरी व्यवसायच होता. आईचं सुतिकागृह होतं, पण पुण्यात असतानाच आईंना ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि टाटा हॉस्पिटल मुंबई इथे ट्रीटमेंटसाठी जावं लागलं. उपचार झाला, त्या बऱ्याही झाल्या, पण काही काळानंतर या रोगाने पुन्हा डोकं वर काढलं. पण यावेळी टाटा हॉस्पिटलला जाऊनही उपयोग झाला नाही. त्यामुळे वडील मनाने फारच खचले. माणसाचं मन समाधानी नसलं ना की त्याची उमेदही खचतं. वडिलांनी पुणे सोडायचं ठरवलं. दवाखाना आणि घरातील सर्व सामान सुमान केवळ 1,500 रुपयांना विकून टाकलं आणि 3ही मुलं आणि पत्नीसह लोणारला राहायला गेले. तिथे त्यांनी स्वतःचा डॉक्टरी व्यवसाय सुरू केला. आजारी असूनही आईने पण 6 महिने प्रॅक्टिस केली, पण पुढे दुखणं विकोपाला गेलं. आईचं माहेर पुण्याचं. माहेरची सर्व मंडळी सुशिक्षित, सुसंस्कारित.
त्यांना भेटण्यासाठी ही सर्व मंडळी पुन्हा पुण्याला गेली. त्यावेळी आईच्या वहिनींनी त्यांची खूप सेवा उत्तम केली आणि पण आजारच एवढा दुर्धर होता की त्यांचे खूप हाल झाले. वयाच्या 32व्या वर्षीच या आजाराने त्यांचे निधन झाले. सर्व मंडळी भेटण्यासाठी म्हणून पुण्याला गेली तर श्रीकांत सर परीक्षेसाठी लोणारला एकटेच राहिले. श्रीकांत सरांना शिक्षणासाठी अनेक गावं हिंडावी लागली आहेत. वडिलांचं एका गावी फार दिवस मन रमत नव्हतं. पुढे 1-2 वर्षानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं. श्रीयुत भा वर्णेकरांची चुलत बहीण. पण स्वतःला मूलबाळ होणार नाही हे माहीत असूनही त्यांनी विवाह केला आणि सौतीच्या सर्व मुलांचा उत्तम प्रकारे सांभाळ केला. अशा स्त्रियांबद्दलही आदरच वाटतो. श्रीकांत सर पहिला नमस्कार आपल्या सावत्रा आईलाच करतात, त्यामुळे वडिलांनाही बरं वाटेल. आणि दुसरा नमस्कार ते वडिलांना करतात म्हणजे स्वतःच्या आईलाही बरं वाटेल. तिसरा नमस्कार ते स्वतःच्या आईला. श्रीकांत सरांचा हा वेगळा विचार खरंच खूप आवडला. श्रीकांत सर आणि त्यांचे धाकटे बंधू स्वतः स्वयंपाक करायचे. अतिशय कष्टात बालपण गेलं, पण पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. आर्थिक परिस्थिती ओढग्रस्तीची असल्यामुळे BE न होता डिप्लोमा इंजिनियर झाले आणि लगेचच नोकरी मिळाली. धाकट्या भावाच्या शिक्षणाच्या खर्चाचा सर्व भार त्यांनीच उचलला, पण त्यासाठी त्यांच्या पत्नीचंही खूप मोलाचं सहकार्य मिळालं. त्यांनी कुठेही कधीही तक्रारच केली नाही असं सर तर मनापासून सांगतात. श्रीकांत सर आणि कुटुंबीय नागपूरला राहतात. सर आज 79 वर्षाचे आहेत, पण अजूनही ते 6-7 तास रोज काम करतात. पश्चिम वाहिनी नद्या समुद्राला मिळतात. त्यांचं पाणी नाशिक, जळगाव या गावांना कसं मिळेल या नदीजोड प्रकल्पावर ते सध्या काम करत आहेत. त्यांच्या हाताखाली 10-12 इंजिनियर्स काम करत आहेत. अशा या कर्तृत्ववान सुसंस्कारित व्यक्तींबद्दल नितांत आदर तर वाटतोच, पण आई वडिलांनी केलेले संस्कार त्यांनी सार्थ करून दाखवलं आहे, याबद्दल विशेष कौतुक वाटतं. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि शतशः प्रणाम. श्रीकांत बापट यांचा फोन नंबर देते 9823013544 9823013544.